हल्ली दिवाळीमध्ये आणि एकूण सणांमध्ये हे असं चाललंय का? अरे बाहेर बघ जरा, लोक दिवाळी कशी साजरी करतात. तुम्हाला काय काय प्रॉमिस केले होतेस की तुझ्यासाठी हे घेईन ते घेईन, सोन्याची चेन घेईन. असं काय म्हणतेस? साडी नाही घेतली तुला? 500ची साडी ती कुठे मिरवू? अरे यावर्षी बोनसच नाही झाला आणि लोन साठी ऍप्लिकेशन केलं होतं ते पण अजून पेंडिंग आहे. घरी सांगितलं होतं रे की फिरायला घेऊन जातो म्हणून, आणि यावर्षी गाडी पण घ्यायची होती. आता कुठल्या तोंडाने घरी जाऊ हेच कळत नाही. हल्ली आपण आपल्या सणांमध्ये आनंद नाही, उपभोग शोधतोय. सण म्हटलं की मग कर्ज काढून शॉपिंग करायची, महागड्या वस्तू, महागड्या गाड्या, महागडे कपडे, खाद्यपदार्थ, हे सगळं घ्यायचा अट्टास. आणि कदाचित यामुळेच हल्ली सणांमध्ये चिडचिड, भांडण, जेलेसी, किरकिर वाढली आहे. इतरांसारखं आपण हे सगळं घेऊ शकत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन वाढलंय. खरं तर दिवाळी हा आनंद देणारा सण आहे. आपण आपल्या सणांमधली मूल्य संपवत चाललोय का? आपले सण म्हणजे जगाला जगण्याचा आदर्श शिकवणारी परंपरा. आपले सण प्रकाशाचे, आपले सण रंगांचे, आपले सण म्हणजे खाद्यपदार्थ, आपले सण म्हणजे धमाल, गप्पा, चर्चा, सगळे सोयरे, नाती. अगदी अंगणातल्या मातीत पाणी शिंपडलं तरी सुगंध देते इथली माती. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवण देणार आहोत? आपली संस्कृती, परंपरा, आपले सण हे भोगाची नाही, त्यागाची शिकवण देतात. शक्य झालं तर या सगळ्या भोगांना त्यागूया आणि आनंदी दिवाळी साजरी करूया. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.